लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नंतर एक लाईक द्या. 3 गोष्टी सांगणार आहे, तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. सर्वात अगोदर तुम्हाला 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण जेव्हा पण सरकार आपल्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करतं तर पूर्ण निधी वितरित होण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो. 3 ते 4 दिवस वाट पहा आणि जर तुमचे पैसे आले नाही तर पुढच्या पर्यायावरती स्विच करा. 3 ते 4 दिवस वाट पाहून तुमचे पैसे आलेले नाहीत तर तुम्ही तुमची केवायसी दुरुस्ती करून घ्या. जर समजा तुमची केवायसी करताना तुमच्याकडून पर्याय निवडताना चुकलेले आहे तर ते चुकलेले पर्याय तुम्हाला आता पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च पर्यंतची संधी आहे. 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमचे ते चुकलेले पर्याय दुरुस्त करून घ्या. ही दुरुस्ती तुम्हाला तुमच्या घरूनही करता येणार आहे, तुमच्या मोबाईलवरून पण करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन केवायसीच्या ऑप्शनला क्लिक करायचंय. तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा, सबमिट करायचा आणि जे पर्याय तुम्हाला पुढे येतील दोन्ही पर्यायाला नाही सिलेक्ट करून सबमिट करायचंय. झाली तुमची केवायसी. 3-4 दिवस वाट पाहून आणि केवायसी करून सुद्धा तुमचे पैसे आलेले नाही तर तुमच्याकडे एक शेवटचा पर्याय आहे. तो केल्याच्या नंतर तुमचे पैसे तुम्हाला 100% मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन तुमची तक्रार नोंदणी करायची आहे. आता तक्रार नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रावरही जाऊ शकता आणि घरूनही करू शकता. दोन्ही जागेवर सेमच प्रोसेस राहणार आहे. आता तुम्हाला तुमची तक्रार नोंदवावी लागणार आहे. तक्रार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल साईट वरती जायचं आहे आणि त्या नंबरने लॉग इन करायचंय जो नंबर तुम्ही लाडकी बहीणचा फॉर्म भरताना रजिस्टर केलेला आहे. रजिस्टर केलेल्या नंबरवरून लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यास नंतर सर्वात अगोदर भाषा मराठी करून घ्या. त्यानंतर तुम्ही तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तक्रार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करा. आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करायचा ऑप्शन तुम्हाला मिळेल. दोन्ही आधार कार्डच्या दोन्ही साईड अपलोड करून द्या. आधार नंबर टाका आणि सबमिट करून द्या. सबमिट केल्याच नंतर तुमच्या पुढे एक पूर्ण फॉर्म उघडून येईल. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती टाकायची आहे. न चुकता जशी आधारवर टाकलेली आहे तशीच माहिती तुम्ही त्या फॉर्म वरती भरा. शेवट तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची. त्यामध्ये तुम्ही फक्त हमीपत्र जोडून द्या. त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळेल लाडकी बहीण ऑफिशियल ना एक मेसेज लिहिण्याचा. मेसेज मध्ये काय लिहायचं हे टोटल डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे. ते जाऊन पाहून घ्या. व्यवस्थित जसं लिहिलेलं आहे तसंच तिथं लिहा. म्हणजे तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला मदत होईल. ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीशी मदत मिळाली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.